नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण आषाढ तळणार आहोत. आषाढ तळणीतला एक प्रकार तो म्हणजे कापण्या. महाराष्ट्रातल्या बऱ्याच घरांमध्ये आषाढामध्ये ह्या कापण्या होतातच. अगदी खुसखुशीत, खमंग आणि पौष्टिक अशा ह्या कापण्या असतात आणि महाराष्ट्रात ह्या आषाढ महिन्यात जवळजवळ घरोघरी केल्या जातात. तर चला आज आपण पण आषाढ तळूया आणि ह्या कापण्या करूया. एकदम बिस्किटासारख्या खुसखुशीत होणाऱ्या कापण्या कशा करायच्या ते बघूयात. काही जणींच्या कापण्या खूप कडक होतात, तर काहींच्या खूप वातट होतात. तसं होऊ नये म्हणून ह्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने जर तुम्ही कापण्या केल्या तर तुमच्या कापण्या अजिबात बिघडणार नाहीत, फसणार नाहीत. एकदम खुसखुशीत होतील बिस्किटासारख्या. तर चला बघूया अशा कापण्या करण्यासाठी काय काय वापरायचं आणि कशा कशा पद्धतीने करायच्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथे एक गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी चिरून घेतलेला गूळ टाकून घ्यायचा. सगळं प्रमाण आपल्याला एकाच भांड्याने किंवा एकाच वाटीने घ्यायचं आहे. आता याच वाटीने 1 वाटी पाणी टाकायचं आहे आणि गॅस पेटवून घ्यायचा आहे. आपल्याला या गुळाचा अजिबात 1 तारी 2 तारी असा पाक करायचा नाही आहे. फक्त गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर थंड पाण्यात विरघळायचं असेल तर तसं पण करू शकता, कारण हे पाणी आपल्याला थंडच करून घ्यायचं आहे नंतर पूर्ण. आता इथे आपला गूळ विरघळलेला आहे पूर्ण पाण्यात. आता याला पूर्णपणे थंड करून घेऊ, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. आता इकडे एक परात घेतली आहे, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि ज्या वाटीने आपण गूळ आणि पाणी मोजलं त्याच वाटीने 2 वाट्या इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पिठाने पण खुसखुशीत व्हायला मदत होते आपल्या कापण्या. आता इथे चिमूटभर मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं. बेसन पीठ पण आपल्या कापण्यांना खुसखुशीत बनवण्यासाठी मदत करतं, त्यामुळे बेसन पीठ पण नक्की घाला. आता याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तुपाचं. इथे गरम केलेलं तूप घेतलं आहे मी. बऱ्यापैकी गरम तूप आहे हे. 5 चमचे तूप याच्यामध्ये घालणार आहे मी. तुपाच्या मोहनाने एकदम खुसखुशीत अशा आपल्या कापण्या होतात. तेलाचं मोहन जर घातलं तर थोड्याशा कडक होतात. तुम्ही तेलाचं पण घालू शकता, पण त्याने थोड्याशा कडक होतात. तुपाच्या मोहनाने खुसखुशीत कापण्या होतात. आता इथे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. तूप आणि पीठ चोळून चोळून सगळ्या पिठाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. थोडंसं गरम आहे, पण हलक्या हाताने याला मिक्स करून घेऊ आपण. या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं. सगळ्या पिठाला तूप चोळून घ्यायचं आणि असं हातावरती याची जर मूठ वळली तर समजायचं आपलं मोहन एकदम व्यवस्थित लागलं गेलं आहे. या प्रकारे मूठ वळायला पाहिजे आणि लगेच फुटायला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन एकदम प्रमाणात झालेलं आहे, कमी नाही किंवा जास्त नाही. आता याच्यामध्ये बडीशेप टाकून घेऊ. पोहे खाण्याचे 2 चमचे बडीशेप मी जाडसर वाटून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घेतली. आणि ही सुंठ आणि जायफळाची पावडर आहे. गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ आणि बडीशेप खूप छान चव देते आणि सुंठ पण, त्यामुळं सुंठ आणि बडीशेप नक्की घाला याच्यामध्ये. खूप छान कापण्या लागतात चवीला याने. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपलं तोपर्यंत गुळाचं पाणी पण थंड झालं आहे. आता यातलं अर्धा गुळाने आपण याच्यात घालून घेणार आहोत. अर्ध्यापेक्षा जास्त पाणी टाकून घ्यायचं, पण एकदम टाकायचं नाही. आपल्याला एवढं पाणी लागणार आहे, पण थोडं थोडं करूनच याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं हे आणि मिक्स करून घ्यायचं. अर्ध्यापेक्षा जास्त टाकलं आहे मी इथे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जशी गरज पडेल नंतर तसं टाकू शकता. आता इथे आपल्याला आणखी थोडी पाण्याची गरज आहे. परत एकदा यातलं थोडंसं पाणी गाळून घेऊ. याच्यामध्ये कचरा वगैरे असतो म्हणून गाळून घ्यायचं गुळाचं पाणी. या पद्धतीने आणखी थोडंसं पाणी घातलं. आता याला परत मिक्स करून घेऊ व्यवस्थित. व्यवस्थित मळून घ्यायचं हे पीठ आणि आता राहिलेलं सगळा पाक याच्यामध्ये टाकून घेऊ. माझं एकदम प्रमाणात झालं होतं हे पाक आणि पीठ, पण कधी कधी गावावर असतं, काही गावाला पाणी कमी लागतं, काहीला जास्त लागतं. तर तुम्ही त्याप्रमाणे थोडं थोडं करून पाक घालायचा, म्हणजे शिल्लक राहिला तरी चालेल, पण सैल व्हायला नको पीठ. पीठ जर सैल झालं तर आपल्या कापण्या कडक होतील. इथे बघू शकता या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला.
आपण जसं पुरीला पीठ मळतो तसं मळायचं आहे. त्यापेक्षा खूप घट्टही नको किंवा खूप सैल पण नको. सैल झालं तर आपल्या कापण्या कडक होतील खूप. आता इथे 5-7 मिनिट पीठ मळून ठेवलं होतं. आता याला पोळपाटावर घेऊ आणि थोडंसं आणखी मळून घेऊ. आणि यातला एक गोळा घेऊ आपण. तुम्हाला जेवढी चपाती लाटायची आहे त्याप्रमाणे गोळा घेऊ शकता, लहान मोठी. आता इथे एक गोळा काढून घेतला आणि याला व्यवस्थित मळून घ्यायचं. छान मऊ करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा उंडा करून घ्यायचा आहे आपल्याला. हातावर छान असं चोळून चोळून मळून घ्यायचं आणि उंडा बनवून घ्यायचा, जसं आपण भाकरीला उंडा करतो त्याप्रमाणे. आणि याला लाटून घ्यायचं आहे. एकसारखं सगळ्या बाजूंनी लाटून घ्यायचं. बघू शकता याप्रमाणे सगळ्या बाजूंनी लाटून घ्यायचं. आणि बऱ्यापैकी लाटून झाली आपली चपाती की आपण याला खसखस लावणार आहोत. आता इथे बऱ्यापैकी लाटून झाली आहे. आता याच्यावर खसखस टाकून घेऊ. खसखस टाकणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल, पण दिसायला छान दिसतं म्हणून टाकली आहे. आणि कुणी कुणी तीळ पण टाकतं. तुम्हाला तीळ टाकायचे असतील तर तीळ पण टाकू शकता. आणि याच्यावर असं परत लाटणं फिरवून घ्यायचं थोडंसं, म्हणजे आपली खसखस पॅक होईल आणि ती तेलात गेल्यावर सुटणार नाही. कुणी कुणी एका बाजूने लावतं किंवा कुणी दोन्ही बाजूने लावतं. तर मी इथे दोन्ही बाजूने खसखस लावून घेतली आहे. आणि याला ह्या बाजूने पण असंच लाटून घेऊ खसखस लावून. 1-2 वेळेस याला असं लाटून घ्यायचं. सगळ्या बाजूने छान व्यवस्थित एकसारखी लाटून घ्यायची आपल्याला चपाती. आणि खूप जास्त पातळ पण लाटायची नाही, भाकरीपेक्षा जाड ठेवायची आपल्याला ही, म्हणजे आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतात. खूप जास्त जर पातळ केली तर कडक कापण्या होतील आपल्या. आता इथे आपण कापण्याच्या आकारात त्याला कापून घेऊ. व्यवस्थित आडवे उभे कट देऊन घेऊ आणि कापण्या आपल्या सगळ्या कापून घेऊ. यापेक्षा पातळ लाटू नका. चपातीसारखी एकदम पातळ जर लाटली तर खूप कडक कापण्या होतील. त्यामुळे भाकरीपेक्षा पण थोडीशी जाड ठेवायची आपल्याला ही चपाती आणि मगच लाटायच्या आहे कापण्या. याप्रमाणे आपण सगळ्या कापण्या अशा कापून घेऊ. कापण्या कापून झाल्या की कडेचा जो भाग आहे तो काढून घेऊ. ज्याला कापण्याचा आकार नाही व्यवस्थित ते सगळे असे तुकडे काढून घ्यायचे आपल्याला आणि ते पुढच्या वेळेस लाटताना पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. ज्याला कापण्याचा आकार व्यवस्थित आहे ते सगळं ठेवायचं, बाकी सगळं काढून घ्यायचं याप्रमाणे. आता इथे आपल्या कापण्या बनवून झालेल्या आहेत पहिल्या एका चपातीच्या. आणि जाडीला बघू शकता तुम्ही, भाकरीपेक्षा थोड्याशा जाड ठेवलेल्या आहेत. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊ. या सगळ्या कापण्या इथे काढून घेऊ आपण. ह्या एकावर एक जरी पडल्या तरी चिकटत नाहीत, कारण आपलं पीठ खूप सैल नाही आहे, त्यामुळे एकावर एक पडल्या तरी चालेल. आता याच पद्धतीने दुसऱ्या कापण्या आपण लाटून घेऊ. तुम्ही सगळ्या कापण्या एकदम लाटून घेऊ शकता किंवा 1-2 चपातीच्या लाटून तळायला लागले की बाकीच्या तळता तळता लाटू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं करून घ्या. आता इथे दुसरी पण चपातीच्या आपल्या कापण्या करून झाल्यात. इकडे कढईत तेल ठेवलं आहे तापायला. आपलं तेल तापलं आहे की नाही ते बघूया. इथे एक कापणी सोडून बघितली मी. असे बुडबुडे आले पाहिजे आणि थोड्या वेळातच आपली कापणी वरती तरंगून आली पाहिजे, म्हणजे आपलं तेल परफेक्ट तापलेलं आहे. एकदम प्रमाणात आपल्याला कापण्या तळण्यासाठी जसं पाहिजे तसं तेल तापलेलं आहे. आता याच्यामध्ये कापण्या टाकून घेऊ. यापेक्षा खूप कडकडीत गरम नको किंवा खूप कमी पण नको, आपल्याला असंच तेल गरम पाहिजे. आता आपली पहिली जी टाकली होती ती कापणी तळून झाली आहे, तिला काढून घेऊ. आणि याला एकसारखं हलवायचं. एकसारखं जर हलवलं नाही तर एकाच बाजूने रंग येतो आणि एका बाजूने पांढरे तशाच राहतात. त्यामुळे एकसारख्या हलवायच्या कापण्या आणि कमी गॅसवरच तळायच्या. गॅस खूप फुल करायचा नाही, मध्यम गॅसवर तळून घ्यायच्यात, म्हणजे व्यवस्थित छान आतपर्यंत तळल्या जातात, कच्च्या राहत नाही. खूप मोठ्या गॅसवर जर तळल्या तर आतमध्ये पीठ तसंच राहतं, कच्च्या राहतात आपल्या कापण्या. आणि खूप कमी पण तळायच्या नाही, म्हणजे खूप कडक होत नाहीत मग. आता इथे बघू शकता मस्त अशा कापण्या आपल्या तळून झाल्यात. रंग बघू शकता खूप सुरेख आला आहे. अशाच रंगावर कापण्या तळायच्या. मस्त अशा डार्क रंगावर कापण्या आपण तळून घेतल्यात आणि दिसत आहेत बघा खूप सुंदर.
ह्या आत्ता सध्या लूज वाटतात, थोड्याशा नंतर खुसखुशीत मस्त होतात जशा थंड होतील तशा. आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण कापण्या तेलात सोडून घेऊ आणि तळून घेऊ. छान अशा एकसारख्या रंगावर एकसारखं हलवत तळून घ्यायच्यात आपल्याला. इथे बघू शकता ह्या पण आपल्या कापण्या तळून झालेत आणि एकसारखा रंग आलाय दोन्ही पण कापण्यांना, पहिल्या आणि आत्ताच्या. याचप्रमाणे तळून घ्यायच्या. इथे सगळ्या कापण्या आपण याच प्रकारच्या तळून घेऊ. बघू शकता मस्त अशा रंग आणि आकार आले आपल्या कापण्याला. तर इथे आपल्या कापण्या करून तयार आहेत. तर या आषाढामध्ये तुम्ही पण अशा कापण्या करून बघा. आणि तुमच्या जरी वातट होत असतील किंवा कडक होत असतील खूप, तर यामध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरा. तुपाचं मोहन घाला, बेसन पीठ घाला, याने एकदम खुसखुशीत अशा आपल्या कापण्या होतील. अगदी बिस्किटासारख्या हाताने चुरगळल्या तरी त्याचा भुगा होईल अशा कापण्या तयार होतात. अगदी कुणी म्हातारी माणसंसुद्धा खाऊ शकतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.